हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहे अळूचे वडे. त्याच्यासाठी आपण अळूची पानं धुवून स्वच्छ त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि आता आपण ते बारीक कट करून घेणार आहोत. कट करण्यासाठी आपण असे अळूच्या पानांना फोल्ड करून घ्यायचे आणि असे ते बारीक चिरून घ्यायचे. पावसाळ्यात जेव्हा अळूची भाजी येते ना, तेव्हा आपण ती भाजी वारंवार खाल्ली पाहिजे, कारण त्याच्यात खूप जीवनसत्व आणि आवश्यक आपल्या शरीराला लागणारे आवश्यक घटक असतात. हे असे आपण कट करून घेणार आहोत सगळे पान. वेगळ्या पद्धतीचे अळूचे वडे करणार आहे आपण. हे आपण सगळे पानं अशी कट करून घेऊया. आता आपण ही चण्याची डाळ 1 वाटी आपण भिजत ठेवली होती 1-3 तास. त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे 7-8, जिरे घेणार आहोत आणि धणे असं आहे मिक्सरमध्ये थोडंसं जाडबारीक वाटून घेणार आहोत. आता हे चण्याची डाळ आपण थोडी जाडबारीक अशी वाटून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण ही 1 चमचा मी डाळ काढून ठेवली ती टाकणार आहे अख्खी भिजवलेली. आणि हळद घालायचं आहे, तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार, चण्याची डाळ आहे म्हणून आपण थोडासा हिंग घालणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा वाटून घेतलेल्या डाळीला अशी छान चव लागते चण्याच्या पिठापेक्षा. आता याच्यामध्ये आपण हे कापून घेतलेल्या अळूची पानं टाकणार आहोत आणि सगळं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि ह्या पद्धतीचं बॅटर झालेलं आहे आपलं. आता आपण वडे थापून घेणार आहोत. अशा हातावर आपण असे वडे थापून घ्यायचे आणि ते आषाढ महिन्यात तळण करतात ना, आपण वेगवेगळे तळणाचे पदार्थ करत असतो. तुमच्याकडे आषाढ महिन्यात तळण करतात त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आपण वडे करणार एक अळूच्या भाजीचा वेगळा प्रकार. टेस्टी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. आणि चण्याची डाळ भिजवलेली असल्यामुळे त्याची चव खूप सुंदर लागते. हे बघा, हे असे छान कुरकुरीत होतात आपले हे वडे. कुरकुरीत छान वडे आपले सोनेरी कलरचे आपण करूया. बघा, आपले वडे छान झालेले आहे. हे आपण काढून घेणार आहोत. कुरकुरीत छान वडे आहेत. याच प्रकारे आपण सगळे वडे करून घेणार. आपले
अळू वडे तयार आहे. या पद्धतीनं मी अळूचे वडे करून बघा. अळूच्या भाजीचे खूप छान कुरकुरीत लागतात. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट छान झालेले आहे. चिंचेची चटणी, हिरवी चटणी सॉसवर तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकतात. दह्याबरोबर पण खाऊ शकतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.